विलास बापू भुमरे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जागा हडपल्याचा आरोप केलेला आहे आणि जमीन घोटाळ्याचा आरोप केलेला आहे आणि त्यांनी 7 दिवसाचा आता अल्टिमेटमसुद्धा अंबादास दानवे यांना दिलेला आहे. माफी मागा अन्यथा मानहानीचा दावा करणार असं सुद्धा म्हटलेलं आहे. आपल्यासोबत आहेत. या संदर्भात आता केवळ एकच दिवस राहिलेला आहे बापू, आणि तुम्ही तुमची बाजू नेमकी कशी मांडणार आहात? कारण आता एक दिवस राहिलेला आहे. त्यांनी अंबादास दानवे यांनी पत्रकारांना सांगितलं आहे की मी अशा मानहानीच्या दाव्याला फुकटही भीक घालत नाही. थेट तुम्हाला आव्हान दिले त्यांनी. माजी विरोधी पक्षनेते अंबाजी दानवे यांनी जो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून खोटा आरोप हा भुमरे परिवारावर त्या ठिकाणी केलेला आहे आणि आपण ती बाईट बघितली असेल. त्यांनी सांगितलं 174 गट नंबर म्हणजे तो सर्वे नंबर 174 सर्वे नंबर आणि आताचा गट नंबर. या ठिकाणी मला असं वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव साहेबांच्या पाया पडलं पाहिजे का यांना विरोधी पक्ष नेतेसाठी हा नमुना कुठं सापडला. अगोदर सर्वे नंबर असतो आणि सर्वे नंबरचाच नंतर गट नंबर होतो. पण हे महाशय काय म्हणाले, अगोदर गट नंबर होता आणि आता 89 सर्वे नंबर झाला. या ठिकाणी महसूलमध्ये अगोदर सर्वे नंबर असतो, सर्वे नंबरचाच त्या ठिकाणी गट नंबर होतो. या ठिकाणी त्यांनी जी तक्रार केली होती त्या अनुषंगाने त्यांनी 1150 कोटीचा या ठिकाणी पैसे समृद्धी महामार्गामध्ये हडपले हा दावा त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याअंतर्गत समृद्धी महामार्गाचं ॲक्विजिशनच जवळपास मला वाटतं 1800 किंवा 2000 कोटीपर्यंत असेल आणि त्यापैकी फक्त 23 एकरवाल्याच मिळालं. बाकीच्या जमिनी गेल्या कुठं? संभाजीनगरमध्ये फक्त जिल्ह्यामध्ये 23 एकरचं भूसंपादन झालं का? बाकीच्यांच्या जमिनी भूसंपादन झालं नाही का? या ठिकाणी खरं तर बघायला गेलं तर विरोधी पक्षनेता म्हणून यांनी या राज्यामध्ये कसं काम केलं मला यांच्या बुद्धीची कीव येते. कारण की या ठिकाणी जर आपल्याला महसूलमधला गट नंबर आणि सर्वे नंबर हेच कळत नसेल तर आपण उद्धव साहेबांनी यांना विरोधी पक्षनेता कोणत्या बेसवर केलं होतं? अगोदर सर्वे नंबर असते आणि सर्वे नंबर नंतरच गट नंबर केले जाते. या ठिकाणी ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलं या ठिकाणी महसूल प्रशासनाने जिल्हा अधिकाऱ्याला हा अहवाल पाठवलेला आहे. या अहवालामध्ये 174 गट नंबर नाही, 89 सर्वे नंबर नाही, कुठला त्यांनी जो आरोप केला त्याचा या अहवालामध्ये कुठलाही उल्लेख नाही आहे. या ठिकाणी जाणीवपूर्वक हा आरोप आमच्यावर केलेला आहे. कारण की त्यांना लक्षात आलं आपण आता आमदारकी गेली, पद गेलं, आपल्याकडे काही राहिलं नाही. या ठिकाणी अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात काहीतरी आपलं टी व्हीवरती इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण चर्चेत असलं पाहिजे म्हणून हा बिनबुडाचा आरोप अंबादास दानवे यांनी आमच्यावर केलेला आहे. या ठिकाणी ड्रायव्हरनी आबरू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी ठोकलेला आहे. त्यांनी सांगितलं ज्याला आबरू असती तोच आबरू नुकसानी दावा ठोकतो. आम्हाला आबरू होती म्हणून आम्ही आबरू नुकसानी दावे ठोकले. आपल्याला या ठिकाणी आबरू नाही म्हणून आपण काही बोलता, पण आबरू नुकसानी दावा ठोकलेला आहे. याचं उत्तर त्यांनी जर माफी नाही मागितली या ठिकाणी निश्चित न्यायालयात त्यांना आम्ही ओढल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यावर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना देखील आम्ही मागणी केलेली आहे. हे जे खोटे नेहमी आरोप करतात यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण की या ठिकाणी आपण राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करतात, पण आपण आरोप करत असताना आपण आपल्या बुद्धिमत्तेनुसार आरोप केले पाहिजे. जर आपल्याला गट नंबर आणि सर्वे नंबर याच्यातला फरक कळत नाही आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गाचं जे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत ॲक्विजिशन झालं असेल ते जवळपास 1900 किंवा 2000 कोटीपर्यंत झालं असेल. त्यापैकी डायरेक्ट हे 1150चा ड्रायव्हरवरती आरोप करतात. ठीक आहे, ड्रायव्हर जावेद रसूल शेख हा आमच्याकडे ड्रायव्हर आहे. आम्ही त्यांनी नाव घेतलं म्हटलं आमच्याकडे ड्रायव्हर, पण आमच्या ड्रायव्हरकडं कुठला हिबानामा नाही. या ठिकाणी अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे त्या गट नंबर नाही, सर्वे नंबर नाही ना असा कुठलाही हिबानामा नाही. या ठिकाणी अंबादास दानवे वारंवार हिबा नामाचा आरोप करतात आणि मुस्लिमचा हिंदू हे लक्षात घ्या, हिंदू आणि मुस्लिममध्ये कधी हिबानामा होत नाही. मुस्लिम टू मुस्लिम लॉमध्ये हिबानामा चालतो. हे खोटा आरोप आहे, विनाकारण केलेले बिनबुडाचे आरोप आहे. या ठिकाणी हिबानामा असा कुठला झाला नाही. आणि या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं ड्रायव्हरचा जन्म 85 आणि 71मध्ये हिबानामा झाला. मला सांगा ज्यावेळेस हिबानामा झाला त्याच्यावर सिग्नेचर तर असेल ना, फोटो असेल, साक्षीदार असतील, स्थळ पंचनामा जो केलेला असेल त्या जागेचा त्याचा अहवाल असेल, तलाठी असतील, मंडळ अधिकारी असेल, यांचा भूमापनचे अधिकारी असतील, नगर रचनेचे अधिकारी असतील, यांचा स्थळ पंचनामा त्या ठिकाणी असतो. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपली संस्कृती अशी ज्यावेळेस जन्म होतो आपल्या
नामकरणाचा सोहळा त्या ठिकाणी झाला जातो. 71मध्ये कोणी नाव ठरवू शकत नाही. जो पोटातच नव्हता त्याचं नाव कोण ठरवणार आहे? आणि 71मध्ये इमानामा कसं होईल? हे सर्व खोटे आरोप आहे. या ठिकाणी मला या ठिकाणी अंबादास दानवेंची या ठिकाणी बुद्धिमत्तेची क्यू येते का त्यांना गट नंबर आणि सर्वे नंबरच अजून कळाला नाही. त्यामुळे उद्धव साहेबांनी यांना कसा विरोधी पक्षनेता केला अशा माणसाला, त्यामुळे उद्धव साहेबाच्याच मला वाटतं जाऊन पाया पडा का तुम्हाला हा नमुना सापडला कुठं. नक्कीच. पण आता अधिवेशन काळामध्ये हे सगळे आरोप जे आहेत ते तुमच्यावर त्यांनी केलेले आहेत, तुमच्या कुटुंबियांवर केलेले आहेत. तुमचं पुढचं पाऊल काय असणार? तुम्ही या ठिकाणी हक्कभंगाचा प्रस्ताव त्यांच्या विरोधात मांडणार आहात का? हे बघा, या ठिकाणी त्यांनी जे आमच्या खोटे आरोप केले, या ठिकाणी आमचा ड्रायव्हर जावेद याचा आम्ही अब्रू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी ठोकलेला आहे. आणि खासदार संदीपान भुमरे साहेब यांच्या वतीने देखील आज किंवा उद्या त्या ठिकाणी अब्रू नुकसानीची नोटीस त्या ठिकाणी अंबादास दानवेला तामील करणार आहोत आमच्या वकिलाच मार्फत. नक्कीच सर, आपण पाहतो या ठिकाणी थेट नोटीस पाठवण्याचा इशारा दिलेला आहे आणि कारवाईचा सुद्धा इशारा दिलेला आहे. आणि नेमकं काय घडणार आहे आणि याला आता अंबादास दानवे उत्तर कसं देणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.